महाराष्ट्रातील शिवसेनेचे दोन प्रमुख नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि याबद्दल नेमकी त्यांनी अमित शहा यांच्यासोबत काय चर्चा केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय त्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर आज एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची एक वेगळी बैठक घेतलेली आहे। यामध्ये त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने सुद्धा होते, कोल्हापूरचे खासदार आहेत आणि महादेवी हत्तीणीबद्दल त्या ठिकाणी चर्चेचा विषय होता आणि या माधुरी हत्तीणीला आता पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील राजकारणावर सुद्धा बंद खोलीत बंद दाराआड या दोघांमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी ऑफ द रेकॉर्ड चर्चा झाली आहे ज्यामध्ये हे दोन प्रमुख नेते होते ती अशी आहे की सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे पण बरेचसे मंत्री आहेत ज्यांच्या खात्यांना निधी दिला जात नाहीये, आमदारांना निधी दिला जात नाहीये आणि याबाबतची जी तक्रार आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचं सूत्रांकडून समजतंय। आता यावर नेमका तोडगा कसा काढला जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की राज्यामध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील किंवा कसे, याबद्दल अनेक तर्कवितर्क कयास लगावले जात होते। याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे का हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे अशी वारंवार चर्चा होती। आपण पाहिलं की निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी स्वतः कॅबिनेट मंत्री उदय सामंत सुद्धा गेले होते आणि त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचले आणि खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली। त्यामुळे काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक चर्चा अशी पण आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि या सर्व खासदारांना आता स्वतःकडे कसं घ्यायचं या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय हे येत्या काही दिवसात कळेल असं सुद्धा सूत्र सांगतात। त्यामुळे शिवसेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता राहिला विषय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या डिनर डिप्लोमसीचा, तर बरेच कयास लगावले जात आहेत की शिवसेना ही महानगरपालिका ही स्वतंत्र लढेल, राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून ही निवडणूक लढवणार आहेत की काँग्रेससोबत उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार आहे, याबाबत सध्या जमीन तपासली जाते आणि हेच कारण आहे की स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिल्लीला पोहोचलेत। काँग्रेसकडून आपल्याला कोणती चांगली ऑफर मिळते का याबाबत दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि जर काँग्रेसकडून सगळ्यात चांगली ऑफर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली तर मात्र महाविकास आघाडीमध्ये ही निवडणूक लढवली जाईल महानगरपालिकेची असं बोललं जाते आणि हेच कारण आहे की काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होईल की नाही हे वेळ आल्यावर सांगू, मात्र सर्व जागेवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व जागेवर लढण्याची तयारी सुरू करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे राजकारणात नेमकं काय घडतंय हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी बऱ्याच पडद्यामागच्या घडामोडी आहेत ज्या सध्या घडतायत आणि याबद्दल कुठेही वाच्यता केली जात नाहीये पण या घडत असल्याचं सूत्र सांगतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे यांनी जर युती करून निवडणूक लढवली तर मात्र याचा फटका शिवसेना शिंदे पक्षाला बसू शकतो आणि तितकाच फटका भाजपलाही बसू शकतो। पण भाजपकडून सध्या मतांचं ध्रुवीकरण यासाठी सुरू झालेलं आहे असं सुद्धा बोललं जातंय, कारण मराठी मतं ही जर दोन्ही ठाकरे बंधूंना पडली तर गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि इतर भाषिकांची जी मतं आहे ही एक गट्टा मतं ही भाजपला कशी पडतील याबद्दलही सध्या पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय आणि हेच कारण आहे की जैन समाज गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये आक्रमक भूमिका घेताना सुद्धा पाहायला मिळतंय। मग तो विलेपार्लेच्या जैन मंदिर तुटल्याचा प्रसंग असू द्या किंवा माधुरी हत्तीणीचं प्रकरण असू द्या किंवा मग दादरच्या कबूतरखान्याचा विषय असू द्या, या सगळ्यामध्ये जैन समाजानं आपली एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि याचे पडसाद महानगरपालिका निवडणुकामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा उमटतील अशी चर्चा सध्या राजकारणामध्ये रंगते। नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये याचे कितपत परिणाम होणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या दिल्ली दौऱ्याचे काही सकारात्मक परिणाम आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.